इंडियाज गॉट लेटेंट या यूट्यूबवरच्या रियालिटी शोमध्ये रणवीर अलाहाबादी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता प्रकरण तापू लागलेलं आहे। मी सध्या खारच्या दी युनिकॉन्टिनेंटल मुंबई या शोच्या कार्यालयाबाहेर आहे आणि याच ठिकाणी हे सगळे एपिसोड शूट होत असतात। एक महिन्यापूर्वी हा एपिसोड शूट झाला होता आणि आता तो ऑन एअर करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता पोलीस दाखल झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, त्यांनी याबद्दलची दखल घेतली आणि त्यानंतर आपण पाहतोय की आता गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि मुंबई पोलीस सुद्धा या प्रकरणाची आता सखोल चौकशी करतात। पोलिसांचा फौजफाटा आपल्याला या ठिकाणी दिसतोय। तर काही पोलीस अधिकारी आहेत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। इथले DCP आहेत दीक्षित गेडाम यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची जी सखोल चौकशी आहे ती सुद्धा आता केली जाते आणि जे आयोजक आहेत त्यासोबतच जे प्रोड्युसर आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांची सुद्धा या ठिकाणी चौकशी होणार आहे। पण त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचले आणि या ठिकाणी बॅनर्स पोस्टर्स फाडून त्यांनी इथे निषेध केलेला। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे काही कार्यकर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नाव आहे तुमचं? माझं नाव गिरीश लोखंडे आहे। आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, काय कारण आहे? कारण असं आहे की काल जे इंडिया गॉट टॅलेंटच्या माध्यमातून जे ॲफिडेट हे जे एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जो काल जी टिप्पणी केली गेली आणि ती इतकी अभद्र होती की त्याच्यामध्ये वडिलांचा आणि मुलांच्या मधला जो काय एक पवित्र असं हे असतं, नातं असतं आणि ते नात्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे अशोभनीय आपल्या भारतीय संस्कृतीत ते बसत नाही। आणि असं असताना ह्या गोष्टी काळ घडलेल्या आहेत आणि त्याचा ते सोशल मीडियावर ती जी दोघं पण आहेत जे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जे समय रैना आहेत ज्यांचं इंडिया गॉट लेटेंट आणि ते इलाहाबादी यांचे फॉलोवर्स आहेत 2 करोडच्या आसपास असं मी ऐकलेलं आहे। आणि अशा लोकांनी अशा प्रकारचा अभद्र करून तुम्ही काय त्याच्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये काय पाठवलं जायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय दाखवायचं आहे तुम्हाला की भारतीय संस्कृती आपली कशा प्रकारची आहे। आणि अशा प्रकारचं जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उत्तर मध्य जिल्ह्याचा एक सरचिटणीस म्हणून मी ह्या आमची जी मंडळी इथे आता जमली आणि त्याने हा निषेध व्यक्त केलेला आहे। या ठिकाणी होतं आहे हॅबिटेट्समध्ये तिथेही ह्याच्यापुढे कार्यक्रम झाले नाही पाहिजेत। आणि माझं असंच आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे आणि कारवाई करण्यासाठी सक्त कारवाई करण्याकरता त्यांनी सांगितलेलं आहे। विरोध असा सुरू राहील तुमचा जोपर्यंत त्याला अटक होत नाही, त्याच्यावर कारवाई होत नाही, आम्ही ह्याचा विरोध करत राहू। नक्कीच आपण पाहतोय की समीक रैना आणि त्यासोबतच रणवीर अलाहाबादिया या दोघांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहील असं म्हणतात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते। पोलीस आता चौकशी करतायत, नेमकी काय कारवाई केली जाणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।